मित्रा बघू शकता शीत तोडलेली आहे अशा प्रकारे साईडला घेऊन झाली जाते। नमस्कार मंडळी, कोकणी नाळ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे होमाचा दिवस आणि तर आपण आपलं गावचा होम बघण्यासाठी आपले गावचं मंदिर आहे तिथे जाणार आहे आणि बघणार आहे कशा प्रकारे होम लावला जातो आणि तिथे काय काय घडतं ते। मित्रांनो बघू शकताय आता आपण गावच्या मंदिरात आलेलो आहे। हे आपलं गावचं मंदिर आहे। मित्रांनो बघू शकताय आता आपण जाणार आहे आपला जो गावाचा होम आहे त्याच्याकडे जाणार आहे आणि बघू शकताय कुलवंडी मधील मानकरी आपल्याला होमाबद्दल माहिती देणार आहेत राजू काका। ते आपण पुढे बघूया। बिजगरच्या सीमेपासून तर आयनवरच्या सीमेपर्यंत पूर्ण टोटल कुलवंडी गाव सकाळी 8 वाजता मंदिरामध्ये होमाची जी लाकडं हलकुंड जे असतात ते आणण्यासाठी ढोल ताशे सनई ह्या सुरामध्ये वाजत गाजत आम्ही ते हलकुंड घेऊन येतो आणि हलकुंड आणल्यानंतर तिथे आमच्या कालकाई मानाच्या मंदिरामध्ये होम लागला जातो। त्या होमामध्ये तिथे खड्डा पाडून पूर्ण गाव तो होम आम्ही उभा केला जातो। उभा केल्यानंतर रात्री 10, 11, 12च्या दरम्यान जर भद्राचा जर होम लागणार असेल तर सकाळी पहाटे 4 वाजता लागतो आणि दुसऱ्या दिवशी जर सोमवार असेल रविवार सोमवार असेल जर रविवार असेल तर तो 12च्या आतमध्ये 11, 11:30च्या दरम्यान गावचा होम लावला जातो आणि गावचा होम लागल्यानंतर पूर्ण गाव येऊन होम नेसवला जातो। त्याची पूजा केली जाते। वर शीत बांधला जातो मानग्यावरती शीत बांधून त्याला एक पिल्लू असतो कोंबड्याचा ते शीत बांधावं लागतं, शीत तोडावं लागतं। ते केल्यानंतर आपण पूर्ण तो फिरण्याचा आपल्या त्याची प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर त्याची पूजा करून 5 प्रदक्षिणा घालून की त्याच्यानंतर गाव होम आहे तो पूर्ण त्याला चारी बाजून पेटवला जातो आणि तो पेटवल्यानंतर तो शीत जो मानकरी असतो तो मानकरी एका गावामध्ये तो शीत तोडावा लागतो। मग तो तोडल्यानंतर टोटल गावाचा जो मानाचा जो श्रीफळ नारळ असतो तो नारळ होमामध्ये टाकल्यानंतरच येणारा भाविक टोटल गावातले येणारे भाविक सर्वांचे नारळ त्या मानाचा नारळ टाकल्यानंतरच त्या होमामध्ये नारळ टाकला जातो आणि नारळ टाकल्यानंतर आमचा कार्यक्रम तिथे समाप्त होतो। आम्ही मित्रांनो बघू शकताय मानकरी जे आहेत राजू काका ते शीत बांधण्याचं काम चालू आहे। तर तुम्ही बघू शकताय जो शीत आहे ते मेसाला बांधलं जात आहे आणि हा जो मेस आहे मानाचा हा मेस बघू शकताय ह्या मेसा सोबत एक पिल्लू पण बांधलं जातंय आणि हे पिल्लू जे आहे ते बांधून बघू शकताय आपण हे पिल्लू जे बांधून मेसाला याच्यासोबत आंब्यांच्या जे ठाळे आहेत म्हणजे शीत आहे ते शीतासोबत बांधलं जातंय आणि जसं की आपण व्हिडिओ मध्ये बघू शकताय आणि मित्रांनो हे घट्ट बांधलं जातंय जेणेकरून हे सुटणार नाही आणि व्यवस्थित वरती बसेल जसं की आपण व्हिडिओ मध्ये बघू शकताय। आणि हे शीत बांधल्याच्या नंतर पुढचा विधी केला जातो म्हणजे त्याच्यासाठी जो मेस आहे तो वरती नेला जातो आणि जसं की आपण व्हिडिओ मध्ये बघू शकताय होमात हलकुंडांसोबत बांधलं जातं हलकुंडांसोबत बांधलं जाते जसे आपण बघू शकताय आणि हे वरती गेलेलं आहे शीत आणि हलकुंडांच्या साह्याने बांधलं गेलेलं आहे। आता ह्याच्यानंतर होम सजवला जाईल जसं की आपण व्हिडिओ मध्ये बघू शकताय कवल लावायला मित्रांनो घेतलेलं आहे। त्याच्यानंतर कवल पूर्ण झालं कवल लावून की त्याच्यावरती गवत लावलं जाईल। गवत लावल्यानंतर त्याच्यावरती बांधलं जातं मित्रांनो बाणाच्या साह्याने बांधलं जातं जेणेकरून गवत व्यवस्थित बसावं आणि त्याच्यानंतर पुढचा विधी असा असतो की
तिथे जी होळी असते, होम असतो, त्याची मानकरी जी आहेत ती पूजा करतात. रांगोळी वगैरे काढली जाते तिथे. 5 पानाचा विडा आणि नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते, जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय. त्याच्यानंतर बघू शकताय आपण पूजा केली जाते होळीची. आता पाणी शिंपडलं जातंय होळीवरती, होमावरती मित्रांनो. पाणी शिंपडल्यानंतर हळद पिंजर लावली जाते, जसं की आपण बघू शकताय. होळीला पण हळद पिंजर लावली जाते. त्याच्यानंतर मोठ्या होमाला हळद पिंजर लावली जाते. हळद पिंजर लावल्याच्या नंतर प्रदक्षिणा चालू होतात. 5 प्रदक्षिणा म्हणजे एक प्रकारची प्रार्थनाच केली जाते मित्रांनो. सोन्याचं नांगर रुपयाचं टच, सोन्याचं नांगर रुपयाचं टच, पालखी कोण देव बस, पालखी कोण देव बस, पालखी कोण देव बस, पालखी कोण देव बस, मित्रांनो, सगळ्यात पहिले जसं की आपण बघू शकताय, छोटी होळी लावली जाते आणि या छोट्या होळीच्या साह्याने होम लावला जातो. ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू शकताय मित्रांनो. बघू शकताय मित्रांनो, गावचा होम लागलेला आहे, बघू शकताय. सगळ्यात पहिले गावचा होम लागतो आणि त्याच्यानंतर बाकीचे होम लागतात वाडीतले. बघू शकताय मित्रांनो, बघू शकताय जसं की गावातील ग्रामस्थांनी शीत जे आहे ते खाली आणलेलं आहे आणि जे मानकरी आहेत ते एका गावामध्ये शीत तोडलं जाते. ही अशी साईडला घेऊन आहे मित्रांनो. जसं की शीत तोडलेलं आहे, तुम्ही आपण बघितलं, बघू शकताय. गावातली मंडळी बघू शकताय मित्रांनो. मित्रांनो, आपण बघू शकता जसं की जे शीत आहे त्या शीत मध्ये जी पक्षी बांधला होता तो पक्षी मरत नाही, म्हणजे त्याला मारलं जात नाही, तो तसाच जिवंत ठेवला जातो. मित्रांनो, बघू शकताय गावचा होम लागलेला आहे. आता आपण जाणार आहे वाडीतला होम लावण्यासाठी.